34 धावा बनवाव्या लागतील. 12 चेंडू 34 धावा. सलामीची जोडी आली आहे ऋषी सिनारे आणि अक्षय म्हात्रे. दोघांना मात्र इथून दोनही षटकांवरती आक्रमण हल्लाबोल करावा लागेल. ज्या पद्धतीची बॅटिंग आपण पाहिली तर वहाळ संघानं केली तशाच पद्धतीचा आक्रमक हल्ला इथून करावा लागेल. ऋषी आणि अक्षय दोघांवरती कमांड असेल. 12 चेंडू 34 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकावरती जर आक्रमण झालं, धावा जर आल्या तर नक्कीच मॅचमध्ये नेरळपाडा संघ सुद्धा कमबॅक करू शकतो. बारा चेंडू 34 धावांचं लक्ष. अक्षय मात्र स्ट्राईकवर, त्याला साथ देण्यासाठी फलंदाज ऋषी. विवरचना सज्ज आहे. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज घनश्याम. घनश्यामच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय. घनश्याम तयार होतोय. निश्चितच थोडंसं वॉर्मअप केल्यानंतर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अक्षय मात्र स्ट्राईक वरती आणि खऱ्या अर्थानं त्याला स्ट्राईक करावा लागेल, कारण बनवायचे आहेत तब्बल 34 धावा. 12 चेंडू 34. पहिलाच बॉल. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ अगदी अर्ध्या पिच वरती ड्रॉप केला. त्यानंतर थोडासा बाहेर वळण घेत निघतोय. लेग ब्रेक होत बाहेर निघाला. कुठल्याही प्रकारे चेंडूवरती नजर नव्हती. या अनुषंगानं आपण पाहिलं तर निर्धाव पहिलाच बॉल आपण पाहताय. गती होती, मात्र या गतीनं त्या फलंदाजाला बीट केलं. हा सुद्धा चांगला चेंडू चांगल्या पद्धतीनं लेग कट करत असताना टप्पा खाल्ला, बाहेर निघालाय. अगदी हलका कट. कुठल्याही प्रकारे फलंदाजाच्या रडारपासून दूर, टप्प्यापासून दूर बॅट फिरवतायत, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. मोठमोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू स्ट्राईक वरती अक्षय खेळतोय. अक्षय म्हात्रे इथे पहा, यावेळेस सुद्धा व्यवस्थित बॅट वरती येऊ दिला नाही. लेग बाईचा इशारा. सिंगल एका धावेच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात होतीये. एक धावेच्या मदतीनं श्रीगणेशा झालाय स्कोरबोर्डचा. मात्र अक्षयचा जर विचार केला, 3 चेंडू त्यानं फेस केलेत, बॅटमधनं एकही धाव नाही. स्ट्राईक रोटेट. ऋषी आलाय स्ट्राईकवर. 9 चेंडू 33 धावा इथून बनवाव्या लागतील. 9 चेंडू 33 धावा. घनश्याम गोलंदाजी करतोय. भेदक मारा त्याच्या माध्यमातून. हा सुद्धा चांगला. यावेळेस अगदी पुढं टाकलं गुडलेन स्पॉटवरती. तिथून राईज केलं, बाहेर काढलं. अजून एक निर्धाव. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळतीये. अचूक टप्प्यावरती मारा करत असताना 4 चेंडू भेदक फेकले. इथे सुद्धा ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन नाही. स्ट्राईक वरती ऋषी. आणि हा सामना आपण पाहाल तर अद्यापपर्यंत वहाळ संघानं वर्चस्व गाजवलंय. 7 बॉल 33. 7 चेंडू आणि 33 धावांची गरज. इथे पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्कच नाहीये. नो कनेक्शन. डॉट शरीरावरती आदळलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि आता 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. पहा, आणि हे षटक मेडन आलं. जबरदस्त गोलंदाजी केली घनश्यामनी. एकदा जोरदार टाळ्या. घनश्यामच्या माध्यमातून आलेलं हे मेडन षटक तुम्हाला पाहायला मिळालं. एकच धाव आली, ती सुद्धा लेग बाईच्या स्वरूपात या षटकात.